ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। स्वामी विवेकानंदांच्या सहवासात ही मालिका आपली सुरू आहे। त्यामध्ये 10वा अध्याय आज आपण घेत आहोत आणि आपलं प्रवचन 9वं असणार आहे। अध्याय 10 प्रवचन नंबर 9। आता इथे आपण बघतो की स्वामीजींची बुद्धी आणि स्वामीजींचं हृदय दोन्ही किती विशाल होते, दोन्हीमध्ये किती समन्वय होता, सामंजस्य होतं, हे आज आपण या चिंतनावरून बघणार आहोत। तेव्हा स्वामीजी कलकत्त्याला बलरामभाऊच्या घरी राहत आहे आणि स्वामीजींचे शिष्य शरदचंद्र चक्रवर्ती 10 दिवसापासून तिथे वेद अध्ययन करत आहे स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली। त्यांनी ऋग्वेद संहिता घेतलेली आहे आणि ऋग्वेद संहितेवर मॅक्स मुलरने फार सुंदर कॉमेंटरी लिहिलेली आहे। ते मॅक्स मुलरचं भाष्यच ते अध्ययन करत आहे आणि मॅक्स मुलरचे खूप मोठे मोठे पुस्तक आहे। तेव्हा ते सायणाचार्यांचं भाष्य मॅक्स मुलरने ट्रान्सलेट केलेलं आहे आणि स्वामीजी शिष्यासोबत ते दोघंही तिथे अभ्यास करत आहे। तेव्हा असं चिंतन सुरू आहे आणि स्वामीजी शिष्याला समजून सांगतात की ही सृष्टी कशी होते, वेदांमधून ही सृष्टी कशी निर्माण झाली, त्या ब्रह्मामध्ये कसा संकल्प झाला, मग कसे शब्द निर्माण झाले, मग कशा ओंकारामध्ये ते शब्द सगळे आले आणि मग तिथून ही स्थूल सृष्टी झाली। हे सगळं शिष्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न स्वामीजी करत आहे। स्वामीजी प्रयत्न करत आहे पण शिष्याला काही पटत नाही। तेव्हा स्वामीजी म्हणतात की बघ, हे जग जरी नष्ट झालं तरी शब्द राहणार ना। शिष्य म्हणतो की शब्द कसे राहणार? तेव्हा स्वामीजी म्हणतो की घट हा एक शब्द आहे, घट हा एक शब्द आहे। आता तो घट जरी नष्ट झाला तरी तो घट नावाचा शब्द आहेच ना। आता तो शब्द ब्रह्मामध्ये विलीन होणार, तो ओंकारामध्ये विलीन होणार आणि जेव्हा नवीन सृष्टी होईल तेव्हा जर ब्रह्मामध्ये संकल्प झाला घट, तर त्याप्रमाणे घट निर्माण होईल। म्हणजे बघा, घटाची संकल्पना, घट हा शब्द राहतो जरी घट नष्ट झाला। आता आपण आपल्या दैनंदिन जीवनात काय बघतो? आपण जेव्हा झोपतो तेव्हा तिथे काहीही नसतं, पण स्वप्नामध्ये आपल्या मनामध्ये शब्द असतात, आपल्या मनामध्ये विचार असतात आणि जसा विचार किंवा जसा शब्द मनामध्ये निर्माण झाला त्या प्रकारे आपण तो आकार बघतो। आपल्या मनामध्ये जर झोपेमध्ये हिमालय हा शब्द आला तर आपल्याला हिमालयाचे दर्शन होते। आपल्या झोपेमध्ये गंगा हा शब्द आला तर आपल्याला गंगा दिसते प्रत्यक्ष। म्हणजे जरी तिथे कोणताही विषय नाही, बाहेरची कोणतीही वस्तू नाही, पण स्वप्नामध्ये काय आहे? फक्त शब्दच आहे, फक्त विचारच आहे आणि त्यामधून आपण स्वप्नसृष्टी करतो। त्या प्रकारे ही जी सृष्टी आहे ही सृष्टी ब्रह्मामध्ये आहे। ही सृष्टी जरी नष्ट झाली तर ह्या सृष्टीमध्ये जेवढ्या काही वस्तू आहे त्या वस्तूची संकल्पना ब्रह्मामध्ये आहेच। तेव्हा जसं पूर्वी हे जग होतं, ही सृष्टी होती, त्याचप्रमाणे पुन्हा ब्रह्मामधून ही सृष्टी निर्माण होते। सगळंच्या सगळं पुन्हा परत यायला लागतं, असं स्वामीजी शिष्याला समजून देत आहे। तेव्हा शिष्य काय म्हणतो? स्वामीजी विचारतात की काय तुला काही समजलं का? तेव्हा बघा शिष्य काय म्हणतो, हो समजल्यासारखे तर वाटते थोडेफार, पण ह्या कल्पनांची नीट धारणा काही होत नाही। म्हणजे बघा, हे समजल्यासारखं वाटतं आपल्याला, पण हे समजतं, पण त्याची धारणा होत नाही, कारण धारणा करण्यासाठी साधना पाहिजे। तो शिष्य म्हणतो की मला तर समजलं, थोडंफार समजलं,
मला काही सगळं समजलं नाही, पण धारणा काही होत नाही. तेव्हा बघा स्वामीजी काय म्हणतात. स्वामीजी, ठीक धारणा होणे, प्रत्यक्ष अनुभूती होणे या काय तोंडच्याच गोष्टी आहे रे बाबा. मन जसे ब्रह्मावगामी होऊ लागते तसे एकानंतर एक अशा क्रमाने ह्या साऱ्या अवस्थातून जाऊन अखेर निर्विकल्प अवस्थेप्रत पोचते. समाधी लागताना, तीत प्रवेश करताना जगत शब्दमय आहे ही अनुभूती येते व नंतर मग गभीर ओंकार ध्वनीत सारे काही विलीन होऊन जाते. त्यानंतर तोही राहत नाही, तोही आहे की नाही असे वाटू लागते. हीच अनादी नादाची अनुभूती. त्यानंतरची म्हणजे मन प्रत्येक ब्रह्मात लीन होण्याची अवस्था. येथे सारे शांत. म्हणजे बघा स्वामीजींनी किती स्पष्टपणे समजून दिलेलं आहे. तेव्हा शिष्याला वाटलं की स्वामीजींना ही अनुभूती झाली असली पाहिजे, त्याशिवाय स्वामीजी एवढे स्पष्टपणे कसे सांगतात. ते म्हणतात की जेव्हा समाधी प्राप्त होते तेव्हा हे जग हळूहळू नष्ट व्हायला लागते आणि याच्या मागचं जे जग आहे, शब्द किंवा विचार, ते जग आपल्याला दिसायला लागतं. त्या जगाची अनुभूती होते आणि हळूहळू ते सगळे शब्दसुद्धा ब्रह्मात लीन होऊन जातात. ब्रह्म म्हणजे शब्द ब्रह्म, ओंकारामध्ये विलीन होतात. मग फक्त ओंकाराचा अनाहत नादच ऐकू येतो. ओम असा नाद ऐकू येतो आणि काही वेळानंतर तो नादसुद्धा हळूहळू त्या ब्रह्मामध्ये विलीन होतो. प्रत्येक ब्रह्म. आणि जेव्हा प्रत्येक ब्रह्मामध्ये तो नाद विलीन होतो तेव्हा मनुष्याला निर्विकल्प समाधीची अवस्था प्राप्त होते. म्हणजे स्वामीजींनी कशा प्रकारे वर्णन करून सांगितलं. आणि ते म्हणतात की अवतारादी पुरुष जेव्हा ते त्या अवस्थेमधून परत येतात तेव्हा ते परत येतात त्याला पहिले ओंकाराचा ध्वनी ऐकू येतो. त्यामधून सगळे शब्द प्रगट होतात आणि सगळ्या शब्दांमधून मग हे जग प्रगट होतं. म्हणजे सूक्ष्मामधून स्थूल आणि स्थूलाकडून सूक्ष्म, तर असा हा प्रवास आहे. पण सूक्ष्मामध्ये जाण्यासाठी, धारणा करण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ह्या मनाला विलीन करावं लागतं. मन ह्या जगाचं चिंतन करत असतं, ह्या वस्तूंचं चिंतन करतं. पण जेव्हा थोडं मन ध्यानामध्ये विलीन होतं तेव्हा हे जग हळूहळू नष्ट व्हायला लागतं. मग त्याला सगळे शब्द आणि विचारच दिसतात. आता आपले एवढे संत झाले, वाल्मिकी झाले. आता बघा समाधीमध्ये हे जग नष्ट झालं, मग त्यांना काय दिसलं? शब्द. आणि त्या शब्दामधून त्यांनी काय केलं? रामायण लिहिलं, अभंग लिहिले, मीराबाईंनी एवढी भजनं लिहिली. आता हे त्यांचं मन त्यामध्ये विलीन झाल्याशिवाय ते त्यांना शक्यच होणार नाही. त्यांना हे एवढं लिहिणं शक्य झालं कारण त्यांचं मन एका उच्च अवस्थेमध्ये गेलं की जिथे त्यांना भौतिक जगाचा विसर पडला आणि तिथे सगळं विचारांचं आणि शब्दांचं जग आहे, ते सूक्ष्म जग आहे. पण साधना करत राहिलं तर हळूहळू ते शब्द पण नष्ट होतात आणि फक्त ऐकू येतो ओंकाराचा नाद. हा कंटिन्युअस होणारा ओंकाराचा नाद ऐकू येतो आणि तो नादसुद्धा त्या प्रत्येक ब्रह्मामध्ये विलीन होते. आणि जेव्हा तो नाद ब्रह्मामध्ये विलीन होतो तेव्हा कुठे मनुष्याला समाधीची अवस्था प्राप्त होते. म्हणजे अशा प्रकारे स्वामीजी अगदी सहज आणि सोपं करून सांगतात की जेणेकरून शिष्याला ह्या गोष्टी समजेल. शिष्याला म्हणतात की तू वेदाचं अध्ययन केलं पाहिजे, लोकांना ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. हे असं त्यांचं वेदाचं अध्ययन सुरू आहे आणि स्वामीजी चांगल्या प्रकारे समजून देत आहे. तेवढ्यामध्ये कवी गिरीशचंद्र घोष येऊन बसले. आता आपल्याला माहिती आहे गिरीश बाबू ठाकूरांचे शिष्य, ते सुद्धा गृहस्थ भक्त, तिथे येऊन बसले आणि त्यांनी सगळं विवेचन ऐकलं. स्वामीजी शिष्याला कशा प्रकारे समजावून देत आहे हे त्यांनी एकाग्र मनानं ऐकलं आणि स्वामीजींची ती बुद्धी बघून ते अवाक झाले. त्यांना आश्चर्य वाटलं
की स्वामीजींची बुद्धी किती तल्लख आहे, म्हणजे एवढ्या कठीण गोष्टी ते किती सोपं करून सांगत आहे. हे गिरीश बाबूंनी बघितलं, त्यांना आश्चर्य वाटलं. पण त्यांना माहीत होतं की नरेंद्रामध्ये जशी बुद्धी आहे तसं ते हृदय पण आहे. आणि जेव्हा त्यांनी बघितलं की स्वामीजी कोणत्या तरी तंद्रेमध्ये आहे, कोणता तरी विचार करत आहे, आणि स्वामीजी जेव्हा विचारतात की गिरीश बाबू तुम्हाला समजलं का, तेव्हा गिरीश बाबू काय म्हणतात, एक तर माझ्याकडे वेळ नाही, आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे तेवढी बुद्धी पण नाही हे समजून घेण्यासारखं, आणि तिसरं म्हणजे मला याची काही गरज नाही. मी वेदरूपी श्री रामकृष्णांना प्रणाम करतो असं म्हणून त्यांनी त्या ऋग्वेद संहितेला प्रणाम केला. आणि हे वेदरूपी श्री रामकृष्ण आहे. बघा, एवढी त्यांची भक्ती होती. जे त्यांना समजत नव्हतं असं नाही, पण ते मला काही हे समजून घेण्याची गरज नाही, पण मात्र तुम्हाला लोकांना शिकवायचं आहे, तुम्हाला ते अध्ययन केलंच पाहिजे, तुम्ही लोकांना सांगितलंच पाहिजे, कारण ठाकूर तुमच्याकडून कार्य करून घेणार आहे. आणि मग गिरीश घोषांनी बघितलं की स्वामीजी थोडे अन्यमनस्क झाले आहे, त्यांचं लक्ष दुसरीकडे गेलं आहे. तेव्हा गिरीश बाबू ह्या जगातील दुःखांचं वर्णन करतात. म्हणतात की अरे नरेंद्रा, तुझ्या वेदांमध्ये हे सगळं आहे, हे सगळं चर्चा करणं चांगलं आहे, पण जगाकडे बघ आणि मग ते काय म्हणतात बघा. आणि तेव्हा कुठे गिरीश बाबूंना कळतं की स्वामीजींमध्ये अशी बुद्धी आहे तसा हृदय पण आहे. गिरीश बाबू म्हणतात, स्वामीजींची दुसरीकडेच लय लागल्याचे पाहून गिरीश बाबू एकदम म्हणाले, नरेन, आता मी काय सांगतो तेही थोडे ऐका. वेदांत तर खूप झाला वाचून, पण देशात हा जो घोर हाहाकार माजला आहे, अन्नाचे दुर्भिक्ष, व्यभिचार, भ्रूणहत्या वगैरे महापातके डोळ्यासमोर हा जो राजरोस धुडगूस घालत आहेत, त्यांच्यावर काही उपाय त्या तुमच्या वेदात आढळला का तुम्हाला कुठे? एकेकाळी जिच्या घरी 5-50 माणसे पंक्तीला असत, त्या अमक्या बाईच्या घरी आज 3 दिवस झाले चूल पेटली नाही. त्या तमक्या घरच्या कुलस्त्रीला गुंडांनी अत्याचार करून ठार मारले. ह्या घरी काय तर भ्रूणहत्या झाली, त्याने काय तर लाडी लबाडी करून विधवेचे सर्वस्व अपहरण केले. या असल्या साऱ्या शोचनीय गोष्टींना पायबंद घालण्याचा काही उपाय आहे का तुमच्या वेदात? गिरीश बाबूंनी लोकांच्या दुरवस्थेचे असले भयंकर चित्र आपल्या नाट्यमय वाणीने रंगवायला सुरुवात केल्यावर स्वामीजी तर अगदी चूप बसले. त्या साऱ्या दुःख कष्टाधिकांच्या नुसत्या विचारानेच स्वामीजींचे डोळे पाण्याने भरून आले. आपली ही अवस्था कुणाच्याही नजरेला पडू नये म्हणून ते लागलीच त्या बैठकीतून उठून गेले. आता बघा, गिरीश बाबूंनी या जगातल्या दुःखांचं वर्णन केलं की नरेंद्रा, तू वेद वगैरे वाचतोय ठीक आहे, पण ह्या जगामध्ये एवढे अत्याचार आहे, उपासमारी आहे, भ्रूणहत्या आहे, व्यभिचार आहे, त्यानंतर लोकांवरती अत्याचार आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुझ्या वेदांमध्ये काही उपाय सांगितला आहे का? तू वेदांच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, पण जगाचं चित्र बघ. कसे विधवांना लोक त्रास देत आहे, त्यांची सगळी संपत्ती हडप करत आहे, स्त्रियांवर अत्याचार होत आहे, लोक उपासमारीनं मरत आहे. ह्या सगळ्या दुःखांवर तुझ्याकडे काही उपाय आहे का? या वेदांमध्ये काही उपाय सांगितले आहे का? हे जेव्हा वर्णन करायला लागले गिरीश बाबू, तेव्हा ते शब्द ऐकून स्वामींचं हृदय अगदी द्रवित झालं, विरघळून गेलं, आणि ते आपले अश्रू आवरू शकले नाही. स्वामीजींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यांना खरोखरच वाटलं की हे शास्त्र अध्ययन वगैरे ठीक आहे, पण ह्या जगामध्ये एवढे दुःख आहे, मग आता यावर काही उपाय आहे का? शास्त्रामध्ये यावर काही उपाय सांगितला आहे का? आता गिरीश बाबूच्या हृदयामध्ये प्रेम होतं आणि स्वामीजींमध्ये ज्ञान होतं. आता हे ज्ञान आणि प्रेम काही वेगळं नाही आहे. तेव्हा असं जेव्हा वर्णन केलं, ह्या जगातल्या दुःखाचं जेव्हा वर्णन केलं, तेव्हा ते स्वामीजी ऐकू शकले नाही. ते त्या बैठकीतून निघून गेले.
तेव्हा गिरीश बाबू शिष्याला म्हणतो की बघ बंगाल, मी तुझ्या स्वामीजीवर प्रेम करतो, नुसते त्यांच्याकडे बुद्धी आहे, त्यांच्याकडे ज्ञान आहे म्हणून नाही, तर बघ त्यांच्याकडे किती प्रेम आहे, हृदय आहे. लोकांच्या दुःखाची कहाणी ऐकून स्वामीजींच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. ते लपवण्यासाठी ते इथून निघून गेले. बघ, म्हणून मी नरेंद्रावर एवढं प्रेम करतो. त्यांच्याकडे जेवढी बुद्धी आहे तेवढंच हृदय पण आहे. ह्या जगातील लोकांच्या दुःखानं ते द्रवित झाले. आता शिष्य म्हणतो की गिरीश बाबू, तुम्ही हे काय केलं? आमचं चांगलं अध्ययन चाललेलं होतं आणि तुम्ही तर भावनाप्रधान, तुम्ही आले आणि सगळं काही डिस्टर्ब करून दिलं. अरे, गुंडाळून ठेव तुझे वेद वगैरे, ज्यामध्ये या जगाचं दुःख कसं दूर करावं हे सांगितलेलं नाही, त्याचा मला काही उपयोग नाही. मग गिरीश घोष म्हणतो की तुझं ब्रह्म काय म्हणते? सच्चिद आनंद, म्हणजे प्रेम आणि ज्ञान, भक्ती आणि ज्ञान, ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाहीच. शेवटी सच्चिद आनंद आहे. तर तिथे जिथे भक्ती जाते तिथे ज्ञान पण जाते. ह्या दोन गोष्टींना आपण वेगळं करू शकत नाही. हे शिष्याला गिरीश बाबू पटवून देतात. अशा प्रकारे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. एवढ्यामध्ये स्वामीजी बाहेर येतात आणि स्वामीजी बाहेर येतात आणि विचारतात, अरे तुमचं काय बोलणं चाललेलं आहे? तेव्हा बघा शिष्य काय म्हणतो. शिष्य म्हणतो, आमचे बोलणे चालले होते वेदांबद्दलच. यांनी काहीही ग्रंथ वाचले नाहीत, पण आश्चर्य हे की यातील सारे सिद्धांत त्यांना पुरेपूर उमजले आहेत. आता शिष्याला पण आश्चर्य वाटलं की गिरीश बाबूंनी वेद वाचले नाही, उपनिषद वाचले नाही, काहीही वाचलं नाही, पण यांना हे ज्ञान कसं प्राप्त झालं? ते कसं म्हणू शकले की प्रेम आणि ज्ञान एकाच ठिकाणी जातात? त्यांना ही वेदांची तत्त्व कशी समजली? त्याचं कसं आकलन झालं? मी तर एवढं अध्ययन करतो पण माझी धारणा होत नाही, आणि गिरीश बाबू तर काहीही वाचत नाही, आणि त्यांची कशी एवढी धारणा झाली? त्यांना कसं काय समजलं? की मला म्हणाले की तुझं हे गुंडाळून ठेव. जर या जगातले दुःख करण्याचे काही उपाय वेदांमध्ये नसेल तर मग याचा उपयोग काय? हे नुसतं भावनाप्रधान. गिरीश बाबूंना ते म्हणायचे शिष्य की तुम्ही भावनाप्रधान आहात. गिरीश बाबूंना ते पटवून दिलं की दोनही पाहिजे, हृदयही पाहिजे आणि बुद्धी पण पाहिजे. मग स्वामीजी शिष्याला काय म्हणतात बघा. स्वामीजी म्हणतात, गुरुभक्तीच्या जोरावर हे सारे सिद्धांत आपोआप अनुभवास येतात. ग्रंथपठणाची, श्रवणाची मग काही गरजच नाही उरत. पण असला भक्तिविश्वास जगात अत्यंत दुर्लभ होय. ह्या गिरीश बाबूंसारखी भक्ती विश्वास ज्यांचा असेल त्यांना शास्त्राध्ययनाची काही आवश्यकता नाही. पण यांचे जर कोणी नुसते अनुसरण करू जाईल तर त्याचा निलाखस सर्वनाश होईल. त्यांचे म्हणणे ऐकावे, त्यांच्या वागण्याचे अनुसरण मात्र कधीही करू नकोस. आता इथे स्वामीजींनी काय म्हटलं आहे की शास्त्र वाचणं, त्याचं अध्ययन करणं हे सगळं ठीक आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी जर गुरुवर भक्ती असेल तर त्या भक्तीमधूनच प्राप्त होतात. शंकराचार्याचे एक शिष्य होते. शंकराचार्यांवर त्यांची खूप भक्ती होती. एकदा शंकराचार्य वेदांचे क्लास घेत होते, उपनिषद शिकवत होते. सगळे शिष्य बसले, पण एक गिरी महाराज होते. गिरी ते शंकराचार्यांचे कपडे धुवायला नदीवर गेले. आता त्यांना बुद्धी नव्हती, जास्त ज्ञानही नव्हतं, त्यांना काही हे समजत नव्हतं. ते नदीवर गेले, त्यामुळे त्यांना उशीर होत होता. तेव्हा एक शिष्य म्हणतो की गुरुदेव तुम्ही सुरू करा. तेव्हा शंकराचार्य म्हणाले की अरे तो गिरी आलेला नाही ना, त्याची वाट बघूया थोडा वेळ. अहो म्हणे, त्या गिरीची कशाला वाट बघता? त्या गिरीपेक्षा ही भिंत चांगली आहे. त्याला काय अक्कल आहे आणि त्याला ह्या गोष्टी काय समजणार आहे? म्हणजे बघा, त्या शिष्याला अहंकार झाला की आम्ही सगळे बुद्धिवान आहोत, गुरु जे शिकवतात ते आम्हाला सगळं काही कळतं, तो तर बुद्धू आहे, त्याला ह्या गोष्टी सांगून काय उपयोग?
शंकराचार्यांनी ओळखलं. शंकरांनी ओळखलं, यांना अभिमान झालेला आहे. पण त्या शिष्याची गुरुवर केवढी भक्ती होती. तो शंकराचार्यांची सेवा करायचा, त्यांचे कपडे धुवायचा. आता तो कपडे धुवायला गेला. आता शंकराचार्यांनी लगेच त्याच्यावर कृपा केली. गुरुभक्ती, त्याच्याकडे बुद्धी नसेल पण गुरुभक्ती होती. त्या गुरुभक्तीच्या बळावर त्याला सगळं ज्ञान प्राप्त झालं. आणि जेव्हा तो नदीवरून कपडे घेऊन आला तेव्हा तो शंकराचार्यांवर संस्कृतमध्ये स्तोत्र म्हणू लागला, तोटक छंदामध्ये. सगळे आश्चर्यचकित झाले, तर याला संस्कृतमध्ये एवढं सुंदर स्तोत्र कसं काय रचता आलं. म्हणून त्याचं नाव पडलं तोटकाचार्य. गिरी महाराज झाले तोटकाचार्य. म्हणजे बघा, गुरुच्या कृपेनं त्यांना सगळं ज्ञान एका क्षणात प्राप्त झालं. गुरुभक्ती होती. तसंच गिरीश बाबूंना स्वामीजी म्हणतात की वेद अध्ययन करण्याची काहीही गरज नाही, श्रवणाची काहीही गरज नाही. त्यांची गुरूंवर एवढी भक्ती आहे, श्री रामकृष्णांवर एवढी भक्ती आहे की त्या भक्तीमुळेच त्यांना हे सगळं ज्ञान आपोआप प्राप्त झालेलं आहे. पण त्यांचं मात्र कुणी अनुसरण करू नये. त्यांच्या एवढी भक्ती विश्वास जर असेल तर ठीक आहे, त्यांना ते शक्य आहे. पण कुणीही त्यांचं अनुसरण करायला गेला तर त्याचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. ते काय म्हणतात ते ऐकावं, आचरण करावं, पण त्यांचं अनुसरण करू नये, हे स्वामीजी आपल्याला सांगतात. म्हणजे जर खरोखर भगवंतावर भक्ती असेल, गुरुवर भक्ती असेल, तर हे ज्ञान आपल्याला आपोआप प्राप्त होते. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की आई मी मूर्ख, मला काहीच माहिती नाही, तूच माझ्या वाणीद्वारे बोल. आणि ते म्हणायचे की आई सगळ्या ज्ञानाची रास पुढे पुढे सरकून देत आहे. मी तर मूर्ख, मला तर काही येत नाही. पण जेव्हा सगळे मोठमोठे पंडित येतात तेव्हा आई सगळं ज्ञान मला पुरवते आणि माझ्या वाणीद्वारे सगळी वेदांची वाक्य वदवून घेते. सगळे पंडित आश्चर्यचकित व्हायचे की भगवान श्री रामकृष्णांना हे ज्ञान प्राप्त झालंच कुठून. ते ज्ञान प्राप्त झालं भक्तीमुळे, ते ज्ञान प्राप्त झालं त्यांच्या हृदयामधल्या प्रेमामुळे. तेव्हा जेव्हा हृदयामध्ये प्रेमाची पराकाष्ठा होते तेव्हा सगळं ज्ञान आपोआप प्रगट होते. तो सर्वज्ञ होतो. भगवंत त्याला सगळं काही देतो. त्याला काहीही करायची गरज राहत नाही. तो कितीही मूर्ख असला तरी एका क्षणात तो ज्ञानी होतो. त्या लाटू महाराज, त्यांना ABCD येत नव्हतं, त्यांना काही लिहिता वाचता येत नव्हतं. ठाकूरांनी प्रयत्न केला शिकवायचा, पण त्याला शिकवू शकले नाही. तेव्हा भगवान श्री रामकृष्णांनी आशीर्वाद दिला की म्हणजे लाटू, तुला काहीच शिकायची गरज नाही, एक दिवस तुझ्या वाणीद्वारे वेद वेदांत बाहेर पडतील. आणि बघा, ते सत्य झालं. शेवटी लाटू महाराजांचे जे उपदेश आहे त्यामध्ये वेद वेदांतच सगळा भरलेला आहे. म्हणजे त्यांनी जरी या शास्त्राचं अध्ययन केलेलं नव्हतं, श्रवण केलेलं नव्हतं, तरी गुरुभक्तीमुळे त्यांना ते सगळं ज्ञान प्राप्त झालं. म्हणून स्वामीजी शिष्याला म्हणतात की अरे, त्यांना हे वाचण्याची आणि याची काही गरज नाही, त्यांना हे सगळं ज्ञान आपोआप प्राप्त झालं आहे फक्त गुरुभक्तीच्या जोरावर. पण अशी भक्ती जर नसेल आणि त्यांचं अनुसरण करायला जर आपण गेलो तर आपला विनाश होईल. तू मात्र अध्ययन केलं पाहिजे, तू वेदवेदांत वाचले पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि त्याचा प्रचार केला पाहिजे. म्हणजे स्वामीजींना माहिती होतं की कुणाचं मन कसं आहे. कारण हा शिष्य होता तार्किक, हा बुद्धिवादी होता. याला बुद्धीसाठी काहीतरी पाहिजे होतं. हा भावनाप्रधान नव्हता, याची काम करण्याची इच्छा नव्हती. हा नुसते वेदांताचं चिंतन करण्यामध्येच वेळ घालवायचा. तेव्हा स्वामीजी म्हणाले की तुझ्यासाठी हाच मार्ग आहे, तू गिरीश बाबूचं अनुसरण करू नको. ते म्हणतात ते खरं आहे, पण मी तुला जे सांगतो ते तू कर, कारण तो मार्ग तुझा नाही. त्यांचं नुसतं अन्नानुसरण करू नको. मग गिरीश बाबूंना उद्देशून स्वामीजी म्हणाले, पहा गिरीश बाबू, मनात येते की जगाचे हे दुःख कमी करण्यासाठी हजारो जरी जन्म घ्यावे लागले तरी मी ते घेईन. असे करण्याने एखाद्याच माणसाचे थोडे जरी दुःख कमी होत असेल तर ते मी खात्रीने करीन. वाटते फक्त माझीच मुक्ती घेऊन मी काय करू.
साऱ्यांनाच या मार्गाने घेऊन चलाव्यास हवे का म्हणून हा भाव माझ्या मनात असा प्रबळ होत आहे. म्हणजे स्वामीजी म्हणतात बघा त्यांचं हृदय की ह्या जगातल्या एका जरी व्यक्तीचं दुःख दूर करायचं असेल तरी मी त्यासाठी हजारो वेळा जन्म घ्यायला तयार आहे. एका व्यक्तीचं दुःख दूर करण्यासाठी मी पुन्हा जन्म घ्यायला तयार आहे. म्हणजे केवढं विशाल हृदय आहे. स्वामीजी म्हणतात की स्वतःची मुक्ती घेऊन बसण्यात काय अर्थ आहे. सगळ्यांना आपण त्या मार्गाने घेऊन गेलो पाहिजे. म्हणजे स्वामीजी म्हणतात की मला खूप वाटतं की मी सगळ्या लोकांची दुःख दूर केली पाहिजे आणि त्यासाठी मला कितीही त्रास घ्यावा लागला, कितीही जन्म घ्यावे लागले, कितीही दुःख सहन करावं लागलं तरी ते सगळं सहन करण्याची माझी तयारी आहे. म्हणजे हे आहे स्वामीजींचं विशाल हृदय. एका व्यक्तीचं दुःख दूर करण्यासाठी स्वामीजी पुन्हा जन्म घ्यायला तयार आहे. म्हणजे किती विशाल हृदय आहे. त्यांना फक्त स्वतःचीच मुक्ती नको. त्यांना वाटते की स्वतःची मुक्ती घेऊन काय करू. हेच तर भगवान श्रीरामकृष्ण म्हणाले होते, अरे नरेंद्रा तू फक्त माझी मुक्ती म्हणतो. मला तर वाटलं की तू मोठा वटवृक्ष होतील. तू एवढा स्वार्थी. छी. मला कधीच वाटलं नाही की तुझा आदर्श एवढा लहान असेल. तू सगळं मोठा विशाल वृक्ष हो आणि अनेक लोकांना सावली दे, त्यांचे दुःख दूर कर. त्यासाठी तर तू आलेला आहे. हे ठाकूरांनी ओळखलेलं होतं की नरेंद्र ह्या जगामध्ये लोकांची दुःख दूर करण्यासाठीच आलेला आहे. त्यामुळे इथे स्वामीजी म्हणतात की माझी मुक्ती घेऊन मी काय करू. एका व्यक्तीचे दुःख दूर करण्यासाठी जरी मला यावं लागलं तरी 1000 वेळा मी जन्म घेईल पण लोकांचे दुःख दूर करेल. आता गिरीश बाबूंनी बघितलं की नरेंद्राचं हृदय किती विशाल आहे. या जगातलं दुःख बघून त्यांचं हृदय कसं तळमळत आहे. आणि म्हणून तर गिरीशबाबू म्हणतात मी म्हणून स्वामीजीवर प्रेम करतो. त्यांच्याकडे नुसती बुद्धी नाही तर त्यांच्या हृदयामध्ये गरिबांसाठी दुःखितांसाठी प्रेम पण आहे. गिरीशबाबू काय म्हणतात बघा. मग गिरीशबाबू म्हणतात असे जर नसते तर कशाला श्रीरामकृष्णाने तुम्हाला सर्वात मोठा आधार म्हणून गौरविले असते. आता गिरीशबाबूने बरोबर स्पर्श केला. ते म्हणतात की असं जर नसतं, तुमचं हृदय एवढं विशाल नसतं तर श्रीरामकृष्णाने सगळ्यात मोठा आधार म्हणून तुमचा कशाला गौरव केला असता. म्हणजे गिरीशबाबूंना माहिती होतं की भगवान श्रीरामकृष्ण नरेंद्रावर किती प्रेम करायचे. त्यांना सगळ्यांचा लीडर केलं होतं. ते संघनायक होते. आता श्रीरामकृष्णांनी यांच्यावर जबाबदारी टाकलेली होती. म्हणून गिरीशबाबू म्हणतात की श्रीरामकृष्णांना हे माहिती होतं की तुम्ही खूप मोठा आधार आहे आणि त्यांचं जे कार्य आहे भगवंताचं, त्या कार्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा राहणार आहे हे भगवान श्रीरामकृष्णांना माहिती होतं. म्हणून तर ते तुमची एवढी स्तुती करायचे, प्रशंसा करायचे, गौरव करायचे. म्हणजे असं काही सहजच करायचे नाही. त्यामागे काहीतरी कारण होतं. म्हणजे इथे गिरीशबाबूंना माहिती होतं की नरेंद्र कोण आहे, भगवान श्रीरामकृष्ण कोण आहे, त्यांच्यामधला संबंध काय आहे आणि स्वामी विवेकानंद भविष्यामध्ये काय करणार आहे. हे सगळं चित्र गिरीशबाबूंच्या मनासमोर स्पष्ट होतं. त्यांना हे माहिती होतं की नरेंद्र काही नुसता अध्ययन आणि अध्यापन करणार नाही. कारण त्यापूर्वी तर थिअरी कितीतरी होती, पण स्वामीजींनी त्याच वेदांताला प्रॅक्टिकल वेदांत केलं. म्हणजे बघा वेदांमध्ये स्वामीजींनी उपाय शोधून काढला की वेदांमध्ये हे दुःख दूर करण्याचा उपाय आहे. असं नाही की वेद म्हणजे नुसती थिअरी आहे, तो तर व्यावहारिक वेदांत आहे. वेदांत काय सांगतो, हे सगळं जग म्हणजे ब्रह्मच आहे. ते ब्रह्म सगळ्यामध्ये विराजमान आहे. जीव ब्रह्मैव नापरः. तेव्हा जर सगळ्या जीवांमध्ये तो परमेश्वर आहे, ते ब्रह्मच आहे आणि तो परमेश्वर त्या शरीरामध्ये दुःख भोगत असेल, एक जीव होऊन दुःख भोगत असेल तर आपण जीवांचे दुःख दूर करावे.
जीवांचे दुःख दूर करणं म्हणजेच भगवंताची पूजा करणं आहे, भगवंताची सेवा करणं आहे. हा नवीन मार्ग स्वामीजींनी शोधून काढला. जे गिरीश भाऊ म्हणाले की तुम्हाला काही मार्ग सापडला का वेदांमध्ये की जेणेकरून लोकांची दुःख दूर करता येईल, तर स्वामीजींनी मार्ग शोधून काढला की वेदांमध्ये लोकांचे दुःख दूर करण्यासाठी मार्ग आहे. कारण वेद म्हणतो की हे जग म्हणजे ब्रह्मच आहे, हे ब्रह्मापासून वेगळं नाही आहे. तेव्हा ह्या जगाची सेवा करणं, उपकार करणं, प्रेम करणं जगावर, हाच एक या कलियुगासाठी मार्ग आहे. बहुरूपे सम्मुखे तुम्हाय, छाडा कोथाय खोजीचो ईश्वर, जीवे प्रेम करे जयजन, शेजन सेवीचे ईश्वर. ह्या तुमच्यासमोर अनेक रूपांमध्ये भगवंत उपलब्ध आहे, तुमच्यासमोर उभा आहे. आता तुमच्या अवतीभोवती असलेल्या भगवंताला सोडून तुम्ही कुठे जाणार? यांच्यावर जो प्रेम करतो तोच खऱ्या अर्थानं भगवंताची पूजा करतो. जीवे प्रेम करे जयजन, शेजन सेवीचे ईश्वर, असं स्वामीजींनी म्हटलेलं आहे. त्या स्वामीजींच्या मनामध्ये तेव्हापासून हा भाव शिरलेला आहे की नुसतं शास्त्र अध्ययन करून होणार नाही. जगामध्ये एवढे दुःख आहे, या लोकांचे दुःख दूर करणं आवश्यक आहे. त्याशिवाय यांना वेदांत सांगून उपयोग काय? कारण लोकांची धारणा होत नाही. आता शरदचंद्र चक्रवर्ती एवढा बुद्धिमान, तो पण म्हणतो की मला हे समजलं थोडंफार, पण धारणा होत नाही. आता ह्या शरदचंद्राची धारणा होत नसेल तर साधारण गरीब माणसाची काय धारणा होणार आहे? तो हे काय त्यामध्ये समजणार आहे? म्हणून स्वामीजींनी वेदांमध्ये मार्ग शोधून काढला की ह्या लोकांची पहिले सेवा करून त्यांचा अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा पूर्ण करा. त्या गरजा पूर्ण झाल्यानंतर मग त्यांना वेदांत सांगा, त्यापूर्वी सांगून काहीही उपयोग नाही. आणि तेवढ्यामध्ये स्वामीजींचे शिष्य स्वामी सदानंद महाराज तिथे येतात. आणि सदानंद आल्यावर स्वामीजी सदानंद महाराजांना विचारतात की अरे सदानंद, तू मी सांगितलं त्या प्रकारे करशील का? मी तुला जर काही काम दिलं ते तू करशील का? तेव्हा स्वामी सदानंदजी काय म्हणतात बघा. स्वामीजींचे पहिले शिष्य ते म्हणतात, महाराज आपण हुकूम द्या, बंदा ते करायला तयार आहे. जे महाराज तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. मी तुमचा बंदा गुलाम आहे. तुम्ही फक्त मला ऑर्डर द्या, मी तुमच्या इच्छेप्रमाणे सगळं काही करेल. जे बघा, स्वामीजींचा पहिला शिष्य स्वामी सदानंद स्टेशन मास्टर होते हाथरसला आणि स्वामींचे पहिले शिष्य झाले. ते म्हणतात की तुम्ही काही सांगा. तेव्हा स्वामीजी काय म्हणतात, सुरुवातीला लहान प्रमाणावर सेवाश्रम काढा, त्यात गरीब, दुःखी, कष्टी लोकांना सहाय्य मिळण्याची व्यवस्था राहील, रोग्याची शुश्रूषा करण्यात येईल, अनाथ, अपंग, असहाय्य लोकांची जाती वर्णनिरपेक्ष सेवा करण्यात येईल. आले ध्यानात मी काय म्हणतो ते? हे स्वामी सदानंदांना म्हणतात की अशा प्रकारचे सेवाश्रम निर्माण करा की ज्या सेवाश्रमामध्ये कसल्याही प्रकारचा भेद केला जाणार नाही, जाती वर्ण काही बघितलं जाणार नाही. जे अपंग आहे, जे अनाथ आहे, जे दुर्बल आहे, जे गरीब आहे, जे रोगी आहे, जे अशिक्षित आहे, ह्या सगळ्यांची सेवा करा, आरोग्य सेवा करा, शिक्षणाची सेवा द्या, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून द्या. आलं तुझ्या लक्षात? करशील का तू? तेव्हा सदानंद महाराज तर करायला नेहमीच तयार. सदानंद म्हणतात, अगदी आपल्या आज्ञेवर हुकूम करू हे. स्वामीजी, जीवांच्या सेवेपरता दुसरा कोणताही मोठा धर्म नाही. सेवा धर्माचे यथायोग्य पालन झाल्यास संसार बंधन अगदी सहज तुटून जाते, मुक्तीही करफला येते, मुक्ती हातोहात लाभते. तेव्हा स्वामीजी शेवटी समारोप काय करतात की जीवांची सेवा करण्यासारखा दुसरा कोणताही मार्ग नाही. आपल्याला आपली मुक्ती साधायची असेल तर जीवांची सेवा केलीच पाहिजे. आणि या जीवांची सेवा केल्यामुळे सहज मुक्ती प्राप्त होते, करफलतला येते. म्हणजे जाते मुक्ती करफला येते. या हातामध्ये जसा आवळा असतो फळ, त्या प्रकारे मुक्ती सहज प्राप्त होते. म्हणजे स्वामीजींनी या युगासाठी मुक्तीचं द्वार ओपन केलेलं आहे. त्यांनी वेदांमध्ये मार्ग शोधून काढलेला आहे की वेदांमध्ये
काय त्याचा उपाय आहे. आणि भगवान श्री रामकृष्ण तेच म्हणाले होते, अरे जीवांवर दया, जीवांवर दया, दया नाही शिवभावे जीवसेवा. हा मंत्र ठाकूरांनीच दिलेला होता की शिवभावे जीवसेवा. सगळ्यांना शिव समजून ह्या जीवांची सेवा करा. हा सगळ्यात मोठा मार्ग आहे आपली मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी. हे स्वामीजींनी शेवटी समारोपामध्ये आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे स्वामीजींनी वेदांमध्ये मार्ग शोधून काढलेला आहे आणि त्या मार्गाचा त्यांनी भारतामध्ये सर्वत्र प्रचार केला आहे. म्हणून एवढ्या आश्रमांद्वारे सेवेचं कार्य सुरू आहे. त्यामागे स्वामीजींचं तत्त्वज्ञान आहे, त्यांची बुद्धिमत्ता आहे, त्यांचे विचार आहे आणि त्यांनी वेदांताला प्रॅक्टिकल केलं आहे. म्हणून आपण याला व्यावहारिक वेदांत म्हणतो. तर हेच स्वामीजींनी आज आपल्याला सांगितलेलं आहे की मुक्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे जीवांची सेवा करणे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.